नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 1 किलो लिंबू घेतलेले आहेत आणि हे धुवून घेतलेले आहेत आधी स्वच्छ. आणि हे पाण्यामध्ये आपण थोडा वेळ बॉईल करून घेणार आहोत, उकळून घेणार आहोत. हे फुटणार नाहीत इतकेच आपण हे बॉईल करून घेणार आहोत. आणि हळूहळू लिंबाचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि लिंबू हे मी उकडून घेतलेले आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे, काढून घेणार आहोत आपण. आणि आता आपण याचे काप करून घेणार आहोत. छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ह्या लिंबाच्या फोडी आपण यामध्ये घालून देणार आहोत. आणि लिंबाच्या फोडी आम्ही करून घेतलेल्या आहेत. आणि इथं कढईमध्ये आपण गूळ घालून हा मेल्ट करून घेणार आहोत. आणि हे लिंबाचंच पाणी इथे मी घालते थोडं यामध्ये. त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. आणि हे मी 4 ते 5 चमचे मीठ घेतलेलं आहे. तिखट घालते. आणि हे मीडियम तिखट घातलेलं आहे मी. आणि इन्ग्रेडियंट्सची लिस्ट हे मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. आणि गूळ हा मी मेल्ट करून घेतलेला आहे. आपण गॅस बंद करून देणार आहोत. आणि ह्या लिंबाच्या फोडी आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. खूप कमी वेळेत होते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. आणि याआधी मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची प्लेलिस्ट सुद्धा केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. यामध्ये मी हळद घातलेली नाहीये, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता लोणचं. आणि हे आपण थंड होऊ देणार आहोत. त्यानंतर एका जारमध्ये आपण हे भरून घेणार आहोत, बरणीमध्ये. आणि लिंबाचं लोणचं हे तयार आहे. हे तुम्ही जारमध्ये भरून ठेवू शकता, खूप दिवस टिकतं हे लोणचं. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.